आपल्या राज्यामध्ये वादग्रस्त विधानांचा प्रचंड मोठा इतिहास आहे आणि आता त्यात भर पडली आहे नितेश राणेंची। मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। नेमकं राणे यांनी काय म्हटलंय आणि त्याचे कसे पडसाद राज्यात उमटले त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। शिवरायांचे मावळे मुस्लिम नव्हते। नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। राणेंच्या वक्तव्यावरून राजकारण पेटलं। त्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिथे। मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नसल्याचं वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं। नितेश राणे इथेच थांबले नाहीत, तर शिवाजी महाराजांची लढाई ही इस्लाम विरोधातील होती असा दावाही त्यांनी केला। त्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेपर ऑर्डर झाला होता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कायला दिला नाही, हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। शिवाजी महाराजांबद्दल नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य समोर आल्यानंतर अजित पवारांनी राणेंची कानउघडणी केली आहे, तर राऊतांनीही नितेश राणेंची शाळा घेत थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहिण्याचा इशारा दिलाय। शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल। शिवरायांचा चरित्र ग्रंथ, बखरी, शिवकालीन पत्र आणि पाश्चिमात्य इतिहासकारांनी ठेवलेल्या नोंदींवर नजर टाकली असता शिवरायांच्या पदरी मुस्लिम सैनिकच नव्हे तर विविध दलांचे प्रमुखही असल्याचं स्पष्ट होतंय। सभासद बखरीत मदारी मेहतर या मुस्लिम मावळ्याचा उल्लेख आहे। शिवरायांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान असल्याचा चिटणीसांच्या बखरीत उल्लेख आहे। शिवरायांचा वकील काझी हैदर शेजवलकरांकडून उल्लेख। शिवकालीन पत्रांमध्ये आरमार प्रमुख दौलत खानाचा उल्लेख आहे। नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख असल्याचा 10 मार्च 1657चा उल्लेख। सिद्धी हिलाल घोडदलात सेनापती असल्याचा बखरीत उल्लेख। शिवरायांकडे 700 पठाणांची फौज असल्याची माहिती। शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान पूर्णतः नव्हतेच का असं काही मी म्हणणार नाही, आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण नोंद घेण्यासारखं लाक्षणीय होतं का, तर तसंही म्हणणार नाही। अगदी नगण्य होतं आणि जी मंडळी मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर होती ती त्यांच्या विश्वासार्हतेमुळे, एकनिष्ठेमुळे, त्यांनी जे काही कर्तव्य बजावलं होतं त्यामुळे होती, हे आपल्याला दिसून येतं। छत्रपती शिवरायांचे मावळे 18 पगड जातीचे आणि विविध धर्मांचे होते, मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आक्षेप घेऊन शिवाजी महाराजांना संकुचित करण्याचा प्रयत्न सुरू आहे का याची चर्चा रंगतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।